आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीरामपूर तालुक्याचे आमदार आदरणीय हेमंत तात्या उगले, आजच्या कार्यक्रमासाठी मुख्य उपस्थित असणारे आमचे बंधू आदरणीय सुधीरजी नवले, माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असणारे आणि आम्ही दोघं बहीण भाऊ लढवय्ये म्हणून प्रसिद्ध आहोत असे आमचे बंधू संजयजी छल्लारे, त्याचबरोबर अतिशय मायेचा हात आपल्या डोक्यावरून फिरवणाऱ्या नेहमीच असणाऱ्या आदरणीय वर्षाताई शिरसाट मॅडम, आपण ज्यांच्याकडे गेल्याशिवाय आपल्याला नीट दिसू शकत नाहीत आणि आपण ज्यांना देवासारखं मानतो असे आदरणीय डॉक्टर शेळके सर, आपण आत्ताच ज्यांना पुरस्कृत केलं ते समाजामध्ये सन्मानाने आपल्याला मार्ग दाखवणारे सर्व सन्मार्थी, पुरस्काराचे सन्मार्थी, त्याचबरोबर माझ्यावर प्रेम करणारे, माया करणारे, इथे व्यासपीठावर उपस्थित असणारे सुरेश पाटील गलांडे काका आणि त्यांच्या समवेत असणारे सर्व मान्यवर, माऊलींच्या आणि माझ्या पाठीमागे कायम उभे असणारे, भरभक्कम असणारे माऊली प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व ट्रस्टी, मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, त्याचबरोबर समोर उपस्थित असणारे पालक, शिक्षक, मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण सर्व इथे शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त जमलेलो आहोत. माऊली प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत ही प्राईड अकॅडमी शाळा चालवली जाते. 2010 साली माऊली प्रतिष्ठानची आम्ही स्थापना केली आणि त्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम, सामाजिक उपक्रम आणि गरिबांसाठीचे उपक्रम हे आम्ही त्या अंतर्गत राबवले. 2013 साली कांद्याच्या चाळीमध्ये भेरडापूरमध्ये प्राईड अकॅडमीला 70 विद्यार्थ्यांपासून सुरुवात झाली आणि आजपर्यंत ही शाळा इथे उभी आहे. सुरेश पाटील काका, आम्ही एकदा सिंगापूरला गेलो होतो आणि तिथे ली कॉन यू यांनी ते सिंगापूर स्तर वसवलं. त्या सिंगापूरमध्ये प्यायला पाणी नाही. डॉक्टर साहेब, आपण जाणतात तिथे कुठलंही पीक धान्य येत नाही आणि तरीही ते जगातला असा देश आहे की सर्वांना वाटतं आपण एकदा तरी सिंगापूरमध्ये जावं. मग जर ली कॉन यू एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सिंगापूर वर ठेवू शकतात, तर मी मालरानावर शाळा नाही का सुरू करू शकत, असा विचार मनात आला आणि जिद्दीने शाळा सुरू करण्याचा मानस केला. मग शाळा कशी करायची, तर काहीतरी आदर्श पाहिजे. संजय भाऊ छल्लारे खरोखर सांगते, माऊली असं म्हटले शाळा सुरू करताना की आपण देवगडसारखी शाळा करू, जिथे खूप सारी स्वच्छता असेल, जिथे पावित्र्य असेल आणि जिथे सर्वांना यायला आनंद वाटेल. म्हणून आजही माझ्या ऑफिसमध्ये ली कॉन यू आणि भास्करगिरी महाराज या दोघांचेही फोटो आहेत आणि ते दोघंही माझे दैवत आहेत आणि त्यांच्या समोर आदर्श ठेवून मी आज ही शाळा सुरू केलेली आहे. मला असं वाटतं की सर्वांनीच काम करत असताना आजच्या पुढे 20 वर्षाचा विचार केला पाहिजे आणि तो विचार ठेवूनच शाळा सुरू करण्याचा मानस केला. मला असं वाटलं की शाळेमध्ये फक्त शिकवणे हा उद्देश नसावा, तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जगाचं ज्ञान मिळणारं विद्यापीठ व्हावं यासाठी प्रयत्न केला. मग जेव्हा 10-15 वर्षापूर्वी शाळा सुरू केली तेव्हा नेहमीच्या पद्धतीने स्टेट बोर्डचा अभ्यास होता, पण मी तो सगळा बाजूला ठेवून प्रवाहाच्या विरोधात जाऊन CBSE पॅटर्नची शाळा सुरू करण्याचा मानस केला. डॉक्टर साहेब, पालकांना CBSE म्हणजे काय हे पण माहीत नव्हतं. मी तिथून CBSE पॅटर्न म्हणजे काय हे समजावून सांगून ॲडमिशन केले आणि शाळेला सुरुवात झाली. हे सगळं करत असताना मला माहिती होतं की माझ्यासमोर काय काय अडचणी येणार आहेत. नुसतंच मला विद्यार्थ्यांना नाही शिकवायचं, तर तिथल्या पालकांनाही माहिती द्यायची आहे आणि पालकांनाही मनाने त्यांना माझ्याकडे आणायचं आहे. हे करत असताना अल्विन टोकियोचे विचार माझ्या मनात कायम घोळत होते. तो म्हणतात की इलिटरेट ऑफ द 21st century विल नॉट दोज who cannot be read or write, but those who cannot learn, unlearn and relearn. हा विचार डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही ह्या शाळेची सुरुवात केली. आज 70 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही शाळा आज जवळजवळ 850 विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि हे करत असताना 2 जिल्ह्यातले
आणि 4 तालुक्यातले विद्यार्थी माझ्याकडे येतात. हे सांगायला मला अत्यंत आनंद वाटतो. छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर तालुक्यातली बरीच मुलं आपल्याकडे येतात आणि आपल्या अहमदनगर, अहिल्यानगर ह्या जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, नेवासा ह्या 3 तालुक्यातली मुलं येतात. असे एकूण 47 खेड्यांमधली मुलं आज आपल्याकडे महाडूक सेंटरपासून मातापूरमध्ये एक अख्खी गाडी आहे. त्याच्यानंतर चेंडूफळ, बाजाठाण, भामाठाण इथून मुलं येतात. बेलपिंपळगाव, पुनदगाव, पाचेगाव इथून येतात. लाडगाव श्रीरामपूर तालुक्यातलं लाडगाव इथून असे सगळे 4 तालुक्यातनं मुलं आपल्या शाळेमध्ये शिक्षण घ्यायला येतात. आणि ही सर्व शिक्षण घेणारी पिढी घडवत असताना शाळेचा दर्जा कमी होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले आणि नुसतंच चांगलं शिक्षण नाही तर त्यांना अध्यात्म, संस्कृती, क्रीडात्मक हेही सगळं ज्ञान देण्याचं ठरवलं. परवाच्या दिवशी अशी गोष्ट घडली की 31 डिसेंबरच्या रात्री माऊलींना असं स्वप्न पडलं की भास्करगिरी महाराज त्यांच्या स्वप्नात आले. मग आम्ही 1 तारखेला भास्करगिरी महाराजांच्या दर्शनाला गेलो. तिथे मला एक फार मोठी माझी पोचपावती मिळाली. माझ्या वर्षाची सुरुवात खूप छान झाली. भास्करगिरी महाराज म्हणाले, ताई इथे आमचे एक भक्त आहेत, ते शाळा सुरू करणार आहेत. त्यांना मी सांगितलं तिकडे जाऊन वंदनाताईंची शाळा बघून या, त्या पद्धतीने तुम्ही शाळा सुरू करा. ही माझ्यासाठी खूप मोठी आणि भाग्याची गोष्ट होती आणि आहे आणि ते मी माझं फार मोठं भाग्य समजते. हे सर्व करत असताना, शाळा सुरू करत असताना सहजरित्या काही घडलं नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सर्व सुरू केलं आणि कुणाचीही साथ नसली तर काहीच करता येत नाही. शाळा हा खरं तर जगन्नाथाचा रथ आहे आणि तो ओढायला हजारो हात लागतात. आत्ता इथे असलेल्या मान्यवरांचा, ज्या लोकांनी सत्कार केला, ही जी ट्रस्टी मंडळी आहेत, ही आमची रक्ताच्या नात्यापेक्षा महत्त्वाची आणि मोठी अशा मैत्रीच्या नात्यातली आहेत आणि हे सर्व आमच्या दोघांच्या पाठीमागे अत्यंत भक्कमपणे आणि खंबीरपणे उभे राहणारे आहेत. आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देणार आहेत. इथे असे कोणते लोक आहेत की मी त्यांचं नाव घेतलं पाहिजे किंवा घेतलं नाही पाहिजे, असे खूप सारी मंडळी आहेत आणि नुसती स्टेजवर नाही तर समोरसुद्धा अशी सर्व मंडळी आहेत की त्यांनी आम्हाला अडीअडचणीला साथ दिली आणि त्यांनी साथ दिली, त्यामुळे आज ही शाळा एवढी मोठी होऊ शकली. आणि हे सगळं करत असताना जेव्हा मला शाळा चालवण्याचा अनुभव होता आणि काही कारणास्तव मला असे परिस्थिती निर्माण झाली की मला शाळा काहीतरी केलं पाहिजे मी, तर माऊलींनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी सांगितलं की तू शाळा चालवू शकते, आपण प्रयत्न करू आणि शाळा चालवू. डॉक्टर साहेब जेव्हा शाळा सुरू करायची ठरली तेव्हा कुठे सुरू करायची इथपासून सुरुवात होती. आदरणीय जंजिरे साहेब, आता नाही आहेत शिवाजीराव जंजिरे साहेब, त्यांनी मला त्यांची कांद्याची चाळ दिली. मी त्या चाळीमध्ये 70 विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू केली आणि शाळा सुरू करण्याच्या आधी गावोगाव जाऊन तुम्ही जसं प्रचार करतात ना, तसं मी गेले आणि त्यांना सांगितलं की मी शाळा सुरू करते, तर मला विद्यार्थी द्या. तर इथले पालक आहेत ना, ते मला विचारायचे, ताई शाळा कुठे सुरू होणार आहे? तर मी त्यांना सांगायचे की शाळेची जागा अजून बघते. किती मोठी गोष्ट की माझ्या पालकांनी माझ्यावर विश्वास ठेवला की शाळेची जागाही नसताना फक्त मी शैक्षणिक संस्थेत काम करते, चांगली संस्था चालवू शकते, हा माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझ्याकडे 70 विद्यार्थी दिले. आणि मग त्याच्यानंतर 2 महिन्यांनी मला जागा मिळाली आणि त्यानंतर आपण शाळा सुरू करू शकतो. हे सगळं खरोखर शक्य झालं की आपण सर्व आदरणीय मान्यवरांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासावर, माऊली प्रतिष्ठानच्या सर्व ट्रस्टच्या मंडळींनी मला दिलेल्या पाठिंब्यावर, माऊलींनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासावर मी हे सगळं करू शकले. हे आपल्या आशीर्वादाशिवाय कधीच शक्य नाही. आज ही सर्व मंडळी इथं आत्मीयतेने आले आहेत आपल्याला सर्वांना भेटायला, आशीर्वाद द्यायला. आपल्याला ह्या यशाबद्दल मला गुलजारांच्या 2 ओळी आठवतात. आदरणीय गुलजार साहेबांना त्यांचा एक मित्र होता, तर तो मित्र प्रोत्साहित करायचा की तुम्ही गझल लिहा, कविता लिहा आणि त्या गुलजार साहेबांनी 4 गझलचे पुस्तकं त्या मित्राला समर्पित केले आणि त्या एका गझलच्या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेमध्ये त्यांनी म्हटलं, मेरी नज़मों से तुमने जो रातें छीनी थी, मेरी नज़मों से तुमने जो रातें छीनी थी और जो चांद चुने थे उन्हें पोछ पोछ के तुम्हें पेश कर रहा हूं. अशा पद्धतीने मी आपल्या सर्वांचे खूप ऋणी आहे. येणाऱ्या काही वर्षामध्ये आदरणीय हेमंतदादा ओगले यांच्या मार्गदर्शनाने इथे
सिनियर कॉलेज सुरू करण्याचा मानस आहे. जसं शाळा सुरू करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं, आशीर्वाद दिले, मदत दिली, त्याच पद्धतीने सिनियर कॉलेजलाही आपण सर्वजण मदत कराल, सहकार्य कराल, अशी मी अपेक्षा करते. यामुळे नुसतंच विद्यार्थ्यांना ज्ञान मिळेल किंवा डिग्री मिळेल असं नाही, तर इथल्या आजूबाजूच्या लोकांच्या हाताला कामही मिळणार आहे. काही लोकांचे प्रपंच या व्यवसायावर चालणार आहे. महाराज, मला असं वाटतं मी फार भाग्यवान आहे. मला कायम चांगली माणसं सोबत मिळत असतात आणि ते माझ्या पाठीमागे असतात आणि आम्ही पुढे जात असतो. आणि आज इथे ही शाळा सुरू आहे, ही भेरडापूर आणि वांगी ह्या लोकांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने. गावातली सर्व मंडळी कुठलीही छोटीशी अडचण असू देत किंवा कुठलंही काम असू देत, तर ते आपल्या घरचं काम आहे, वंदनाताईंच्या शाळेचं काम म्हणजे आपलं काम आहे, अशा अनुषंगाने ते काम करतात आणि मला सहकार्य करतात, मदत करतात. माझीही त्या अनुषंगाने जबाबदारी आहे किंवा माझं प्राप्त कर्तव्य आहे की मीही सर्वांना मदत करावी, सहकार्य करावं. मी आज आश्वस्त करू इच्छिते की कुठल्याही अडीअडचणीला समाजासाठी वाहून जाण्याची मी मदत करेल आणि सहकार्य करेल. जसं भारतामध्ये तत्ववेत्ते होऊन गेले, संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्यासारखे अनेक लोक होऊन गेलेत, तर चीनमध्ये झेन गुरु हे एक मोठे तत्ववेत्ते होऊन गेले. त्यांचे ज्या कथा असतात त्या फार मार्मिक कथा असतात आणि त्या समजायला खूप विचार करावा लागतो, वेळ द्यावा लागतो. मला असं वाटलं मी त्या कथांमध्ये कुठे असते किंवा मी कुठे आहे किंवा मी काय केलं पाहिजे, तर ती एक कथा 4 ओळींची मी तुम्हाला सांगते आणि मी माझे मनोगत थांबवते. तुम्ही लोकांना नक्की कशा प्रकारे मदत करतात? एका स्नेहमेळाव्यात भेटलेल्या झेन गुरुला मानसतज्ञाने आपल्या अनेक वर्षापासून सतावणारा हा प्रश्न विचारला. प्रश्न काय होता? तुम्ही लोकांना कशी मदत करतात? झेन गुरुला एक मानसतज्ञाने प्रश्न विचारला. त्यांचं उत्तर होतं, ते एकही प्रश्न विचारणार नाही अशी स्थिती मी त्यांना देतो. झेन गुरु उत्तरला. धन्यवाद.